बाकी असं नाचायला लागलं की लोक नाव ठेवतात. इथे नाचायला लागलं तर नाव नाही काय ठेवत. लाजायचं नाही आपण इथं काय लाजायला काय तर माऊली आम्ही सकाळी त्या घरी नाश्ता वगैरे केला, तिथून निघालो, थोडंसं चाललो आणि पुढे आल्याच्या नंतर आम्हाला लई भूक लागली होती ना, तर या ठिकाणी प्रसाद चालू आहे. तर आम्ही नेहमी दिंडीमध्ये जेवत असतो. आता जिकडे प्रसाद आहे ना तिथे थांबलो जाता जाता आणि तिकडे सगळे पुरुष लोक बसले होते वारकरी. मग आम्ही चौघजण इकडे बसलो, ह्या दोघी मावशी इकडे बसल्या होत्या. त्या बारामतीच्या आहे ना, ते बारामतीच्या आहेत आणि माझं माहेर जिरेगाव आहे. तर आम्ही जवळच आहे. म्हणले जेवण करा, काकडी दिली आणि आता खात बसलो आम्ही मस्त जेवायला. बघा काय रोज ना चपाती पुरी भाजी जे काय असतं, आज मस्त सांबर भाकरी आहे, सांबर भात आहे आणि भाकरी आणि ठेचा पण आहे. नेमका ठेचा संपला होता त्याच्यामुळे भाकरी नाही घेतली आम्ही, पण सांबर भात खातोय. जेवण मस्त एकदम. वारीतलं जेवण ना कसंही असू दे, आम्ही उपाशीच राहिलो नाही अजूनपर्यंत. उपाशी तर राहिलो नाही आणि जेवण सगळं टेस्टी असतं. म्हणजे म्हणतात ना देवाचा प्रसाद असला ना तो चांगलाच लागतो. बोला बोला कुणाल, ते खूप महत्वाचं होतं. बोला. एक वेळेस आम्ही घरी उपाशी राहतो पण वारीत उपाशी नाही राहिला अजून. हे यांच्या बायका स्वयंपाकच करत नाहीत. आहे ना? एवढी आजी किती गोड असताय बघा. एवढं खरं सांगायची गरज नव्हती हो. हे यांचं वाटलं म्हणून सांगितलं. यांचं लय डोकं चालतं. करतात स्वयंपाक करतात, कधीतरी कंटाळा आला की मग नाही करत. मग कधीतरी टाइम नाही मिळत, विषय आहे. हा म्हणजे ते की घरी एकदा तरी उपाशी राहिले असेल, पण आम्ही वारी जेवढं फिरलोय ना अजून एकदाही उपाशी राहिलो नाही की असं वाटलं नाही आम्हाला खूप भूक लागली आणि जेवायलाच नाहीये. कुठे आम्ही असे आहेत ना, कुठं पण दिसलं ना असं दिसलं ना की थांबायचं. आम्ही लाजत नाही, काय नाही पोटाला काय लाजायचं. आता पण छान असं बसलं नारळाच्या झाडाखाली, मस्त खाली बघा. सावली बिवली आहे, खाली खडी आहे आणि बसलोय जेवायला. तर माऊली आता जेवण केलं आणि आम्ही परत चालायला लागलोय आणि एवढं जास्त ऊन आहे ना की विचार प्रमाणाच्या बाहेर. हे बघा इकडून असं झाकून घेतलंय, इकडून असं झाकून घेतलंय आणि त्यात पण आम्ही लई काळे पडलोय डेंजर, कारण ऊनच एवढं आहे. आणि काल त्यात तिथे संसारमध्ये चांगला पाऊस झाला, जवळपास आहे ना 1-1.5 तास पाऊस झाला आणि त्याच्यामुळे आज जास्तच गरम व्हायला लागलं इकडे. आजचा पालखी पोचलेली आहे लासुर्ण्यामध्ये आणि आजचा मुक्काम आहे निमगाव केतकीला. तर चालू आहे आम्ही चालत. बाकीच्या दिंड्या जिथे थांबले त्यांचा स्वयंपाक चालू आहे आणि आम्हाला जिथे मिळेल तिथे खाल्लंय, जिथं भेटलं का खाल्लं, म्हणजे कुठं तरी खाल्लं आणि निघालंय. कारण स्वयंपाक वगैरे आपल्या दिंडीचा स्वयंपाक व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे जिथं भेटून तिथं खायचं आणि आपला प्रवास चालू करायचा. आणि आता तिला म्हणलं आपण आहे ना चांगलं एक गाणं म्हणूयात देवाचं. तर तिने लिरिक्स लावलेत आणि माझं पाठ आहे, लिरिक्स लावलेत. आधीमध्ये विसरलंच तर बघून बोलणार बघून बोलणार आहे. मध्येच गाड्या येतात. बाबा रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे वा. कुठले बाबा तुम्ही? मी वय श्रीगोंदा आयला नगर. अरे तुम्ही आमच्या इकडचे, आम्ही दौंडचे आहेत. जवळची आहे का? हा. आम्ही श्रीगोंदा तालुका शियाडगाव होय. आयला नगर. हा ती किती माहिती वारी आहे. तुमची? आमची 5वी वारी आहे. 5वी आहे का? हा. आमची किती असेल बाबा? आता तुमची काय हो बाई सांगा आता. आणि आमची पहिलीच आहे माऊली. आमची पहिलीच वारी आहे. पहिलीच आहे आमची का? इच्छा होती यायची, मग आम्ही निघालो. चांगलं आहे की. हा बरे वर दरवर्षी आता चालू राहू द्या या. नक्की 100% चांगलं असतं. चांगला असतं चांगला ना. आनंद तुम्हाला कसं वाटतंय? अहो लय आनंद वाटतोय. हा तेच मला आम्हाला आनंद वाटतोय, छान वाटतंय अशी म्हणून आम्ही विठ्ठलाची येतो. गाणी लागली की असं वाटतं लगेच नाचायला सुरुवात करावा. हा. एवढा दंग होतं ह्या सोहळ्यात होतंय. उलटा. आणि मग बाकी तर- असं नाचायला लागलं की लोक नाव ठेवतात. इथे नाचायला लागलं काय तर नाव नाही नाही काय ठेवत. लाजायचं नाही. आपण इथं काय लाजायला काय आहे? जत्रा यात्रा ह्याच्यामध्ये काय आहे? पालखी सोहळा ह्याच्यामध्ये काय नाचलं तरी किती आनंद लोटायचा आहे. हा फक्त आपल्याला आनंद करायचा आहे तर काय होता बरोबर आहे. आता ज्याला ज्याच्या अंगात कला आहे त्याने कला दाखवायची. शे बरोबर बोलले बरं का बाबा तुम्ही. त्याच्या अंगात कला आहे त्याने दाखवायची. नाही तर ज्याला लोक येते घरी त्याने काय बसून लाजायचे? है का नाव नाही? ठेवणारा लोक लोकांच्या अंगात लय कला असते ते घरी बसून शिवाय देतात. घरी बसून शिवायचे. लोकांना नाव ठेवतात बिन लोक अशी बीत आणि तशी बीत. तशी बी आहे ती आहे. लोक कोणाला नीट चांगल्याला वाईट म्हणणार, वाईटला चांगलं म्हणणार. देवात बी खोट काढतात. बरं देवाला तर दिसतंय ना, देवाला तर कळतंय ना. बरोबर देव आहे. आपला बघतोय हे नेमकं काय करते. आम्ही पण त्यावरच विश्वास ठेवतो. बस बस आपण देवा विश्वास ठेवायचा काय काय नाही. आता आपण संत तुकाराम महाराजांच्या पालखीत चाललो बाबा. संत तुकाराम महाराजांना किती लोकांनी त्रास दिला. किती करायचं. ते काय म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी. चला मग आपण गाणं म्हणू. आम्ही एक आता गाणं म्हणणार आहे बाबा. विठ्ठलाचं गाणं म्हणतोय. जे ना मला म्हणजे मला आहे ना लहानपणापासून आवडायचं ते गाणं आम्ही आज म्हणणार आहे. आई बाबाची केली सेवा, साईबाबा झालं नसतं.
हे असं आम्हाला गाणं येतंय आणि आम्ही ते म्हणलंय. नाही म्हणजे ना मला ॲक्च्युली मधले मधले येतात, पण मध्ये मध्ये चुकायला नको आणि देवाचं गाणं आहे त्यात अजिबात चुकायला नको म्हणून बघून बोलले. म्हणजे लहानपणापासून ऐकलेलं आणि तेव्हापासून म्हणत आले पाठ आहे, तर थोडं एखादी स्टेप विसरली असेल पण तर माफ चांगलं करा. येतं, माफ करा. हा कुठली पालखी आहे तुमची? दिंडी कुठली आहे? तुळजापूरची नंबर आहे. तर आता तुळजापूरची दिंडी आहे ही आणि आम्ही लासुर्णीच्या थोडं पुढीपासून यांना जॉईन झालोय. इथून आम्ही गाणी म्हणत आलोय, सगळे विठ्ठलाची गाणी म्हणत आलोय आणि आता निमगाव केतकीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. पालखीचा मुक्काम आहे आणि इथून आता आम्ही आमची रजा घेतोय. आमची दिंडी दुसरी आहे, आम्ही वाटेल त्या दिंडीत जातो आणि रामकृष्ण तर माऊली आता आम्ही आहोत निमगाव केतकीमध्ये. पालखीचा आज मुक्काम आहे इथे आणि हे सर तुमचं नाव सांगा ना. प्रसाद सर आहेत, जे आता आम्ही पालखीसोबत कंटिन्यू चालतो. आमचं म्हणजे उंडवडीमध्ये पालखी थांबली ना तेव्हा आम्ही लांबूनच दर्शन घेतलं होतं आणि आता इथे पालखी थांबली आहे. तर आता पालखीचं दर्शन घ्यायला आम्ही चाललोय. आम्हाला सर घेऊन चाललेत. पालखी सोबत चालतोय आणि आज पालखीचा मुक्काम निमगाव केतकीमध्ये आहे आणि आम्ही रोज आमच्या म्हणजे सासरवाडीच्या दिंडीत गुरुंदवाडीच्या दिंडीला भेटत असतो आणि आज पण आम्ही गेलो होतो आमच्या सासूबाईला भेटायला दिंडीमध्ये आणि तिथून बाहेर आलो आणि त्यानंतर आम्हाला हे प्रसाद सर भेटले आणि आम्हाला बोलले दर्शन झालंय का तुमचं, दर्शन घेतलं का पालखीचं. आम्ही म्हणलं नाही सर 4 दिवस झालं पालखी सोबतच आहे त्याच्यामुळे दर्शन नाही झालं आमचं. सर म्हणले चला तुम्हाला दर्शन घडवून देतो. म्हणजे मी सांगते मनापासून आमची एक इच्छा होती, आम्हाला पायीवारी करायची आहे आणि ती कुठेतरी आमची पूर्ण झाली. एवढ्या लहान वयात
आमची आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याची त्याच्यामध्ये मला साथ आहे, त्याच्यामुळे हे कुठेतरी कंप्लीट झालं आणि देवाची इच्छा देवाने आमच्याकडून ते करून घेतलं आणि सरांच्या रूपात देव आला असं म्हणायला हरकत नाही. आणि एवढं चांगलं दर्शन आमचं झालं, आमचं रथाचं दर्शन झालं, तिथे सुद्धा आम्हाला त्यांनी प्रसाद दिला आणि त्यानंतर आम्ही पालखीचं दर्शन घेतलं. म्हणजे मी 4 दिवस झालं चालले वारीत, पण मी विचार पण नाही केला की माझं पालखीचं असं दर्शन होईल म्हणून. पण कुठेतरी म्हणतात ना, आपली काही इच्छा आणि आपण देवासाठी वेळ काढला तर देव आपल्यासाठी वेळ काढतो. हे लय मोठं पुण्य आहे म्हणायला हरकत नाही आहे. आणि माझं आज खूप छान प्रकारे दर्शन झालं आहे आणि ना आज आम्ही दिवसभर वारीमध्ये एवढा आनंद घेतला आहे ना वारीचा. म्हणजे एक दिंडी होती, बहुतेक तुळजापूरची दिंडी होती आणि आम्ही असे ना कोणत्याही दिंडीत चालत असतो. आम्ही पुढे आमच्या दिंडीबरोबर नाही, आम्ही कोणत्याही दिंडीत जातो, कोणत्याही दिंडीमध्ये आमची आनंद वारी करत असतो. आणि त्या तुळजापूरच्या दिंडीमध्ये गेलो आम्ही रस्त्याने पार, मला वाटते कुठलं होतं, लासुर्ण्यापासून इथे निमगाव केतकीपर्यंत आम्ही गाणे, अभंग, गवळणी म्हणत येत होतो. आणि त्यांच्या दिंडीसोबतच आम्ही भरपूर गवळणी गाणे म्हणलो ना आम्ही दोघी, म्हणजे मी आणि प्रतीक्षा म्हणत होतो ना, आमच्या पाठीमागे ते सगळे म्हणत होते. आम्हाला एवढा आनंद वाटत होता ना. आणि आम्ही दिवसभर म्हणजे आम्ही एवढं चालून पण आम्हाला म्हणजे असं थोडा पण थकवा नाही जाणवला तेव्हा. आणि आता तर एवढं छान दर्शन झालं. आम्ही वारी करतोय आणि आम्हालाही आनंद मिळतोय. आणि तुम्ही घरी बसून पालखीचं दर्शन घेतलं, तुम्हालाही नक्कीच छान वाटलं असेल. जे तुम्ही वारीला येऊ शकले नाही, मी काही काहींचे कमेंट वाचलेले आहेत माझ्या व्हिडिओमध्ये की तुम्ही वारी करताय, तुमचं बघून आम्हाला असं वाटतंय आणि त्या वारीचा आनंद घेताय, तर असं वाटतंय की आम्ही पळत वारीला यावं. ते स्वतःच वारी करतात त्यांना पण तर मग आमच्या रूपाने असं वाटत असेल, आम्ही ब्लॉग करतो तर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत वारी करताय. त्यामुळे तुमचंही छान प्रकारे असं दर्शन झालं आहे आज. आणि आम्ही ना म्हणजे 4-5 दिवस झालं वारी करतो ना, माझा घसा बसलाय, विशालचा बसलाय, प्रतीक्षाचाही घसा बसलाय. म्हणजे आम्ही दुपारीच एवढं हे ताप चढलं होतं मला. मी बऱ्याच वेळा मला वाटते आम्ही इथं 4:30-5ला पोहोचलो आणि मी गाडीत झोपून घेतलं. मग म्हणजे विशाल गाडीत आलते. पण जेवढे पण लोक भेटत होते ना आम्हाला, मी, कुणाल आणि प्रतीक्षा, आम्ही तिघं पायी वारी करतोय आणि माझा नवरा गाडी चालवतो. प्रत्येक वेळी गाडी चालवून तो पुढं जात असतो. आणि एक जण भेटले बरं का त्यांना, आणि ते त्यांना बोलले की तुम्ही पण पायी वारी करताय का? ते बोलले की हां. ते म्हणले की मग तुम्ही काळे नाही पडले यांच्यासारखे? ते म्हणले अहो हे 3 जण वारी करतात, मी गाडी चालवत असतो, मी गाडी घेऊन पुढे येतो. तर असे गमती जमती होत राहतात.